आपण शिकत होतो आणि आपण पाहिलं की वचन ऐकतो तो कोणापासून आहे? बोला ना. जो वचन ऐकतो तो कोणापासून आहे? देवापासून आहे. आणि जो देवापासून आहे तो नुसतं वचन ऐकत नाही. ऐकणारे तर जगामध्ये भरपूर आहेत. हालेलुया. परंतु देवाला कसे पाहिजेत? वचन ऐकणारे की पाळणारे हवे आहेत. बरोबर आहे. आम्ही काय आहोत? वचन ऐकणारे आहोत की पाळणारे आहोत? दोन्ही आहोत. ऐकलं नाही तर पाळणार कसं? झालं, पहिलीच दांडी गेली. ऐकणारे पण आणि ऐकलं पाहिजे ना तर आम्ही पाळू शकू ना, किंवा वाचलं पाहिजे तरच पाळता येईल. जर ऐकलं नाही, वाचलं नाही तर आम्ही पाळणार कसं? म्हणून वचन ऐकणारे आणि ते पाळणारे हे काय आहेत? आशीर्वादित आहेत. परंतु याकोबाच्या पत्रामध्ये आपण पाहिलं होतं की जे नुसतंच वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे करत नाहीत ते काय करतात? स्वतःला फसवतात. हालेलुया. मग आपण स्वतःला फसवायला इथे आलेलो नाही. आमेन. वाचूया एकदा ते वचन, याकोब 1:22. याकोब पहिला अध्याय 22 वचन, पान नंबर 1462. 22 वचन. पण वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे व स्वतःस भुलवणारे असे असू नका. केवळ ऐकणारे व स्वतःस भुलवणारे असे असू नका. म्हणजे जो फक्त ऐकतो तो काय करतो? स्वतःलाच फसवतो. स्वतःला फसवणं हे काय शहाणपण आहे का? हॅलो, स्वतःलाच फसवायचं हे शहाणपण आहे का? सांगा मला. नाही ना. म्हणून वचन नुसतं ऐकायचं नाही आहे. आज परत एकदा लक्षात ठेवा, जे जे मी ऐकणार आहे ते मी काय करणार आहे? पाळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून बघा काय केलं पाहिजे त्यासाठी? वचन वारंवार ऐकलं पाहिजे, वारंवार ते बोललं पाहिजे, दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. इथे एकदाच येऊन तुम्ही ऐकलं तर तुमच्या ते हृदयात राहणार नाही. म्हणून काय करावं लागणार आहे? सराव करावा लागेल. म्हणा, सराव करावा लागेल. एकाच दिवसात भाकरी कोणाला भाजता आली? कोण बोलत नाही आहे ते. काय बहिणींनो, आली का एका दिवसात? आता नुसते बहीण म्हणायचं ना, लाडकी बहीण म्हणायचं. लाडक्या बहिणींनो, एका दिवसात भाकरी जमली का? नाही जमली. किती दिवस घालवले? गेले असतील, कमीत कमी 8-10 दिवस तरी गेले असतील. तेव्हा कुठे आता व्यवस्थित येते, हो की नाही? इकडे भावांनो, लाडक्या भावांनो, तुमचं काय? एका दिवसात गाडी चालवायला शिकलात का? नाही ना. पहिल्या दिवशी आपटलं असेल, दुसऱ्याला पण आपटलं असेल, शिकवणाऱ्याला, गाडीला पण ठोकलं असेल, पण सोडलं का? शिकेपर्यंत प्रयत्न सोडले. हालेलुया. मग देहाच्या गरजेच्या ज्या गोष्टी, दोनच उदाहरणं दिली मी, भाकरीचं आणि गाडीचं. आपण काय केलं? रोज त्याचा सराव केला आणि त्यामुळे आता ती गोष्ट आपल्याला व्यवस्थित येते. हालेलुया. तसं जे वचन ऐकलं आहे त्याचा पण रोज सराव झाला पाहिजे. शेजाऱ्याला सांगा, वचनाचा सराव कर हो. हां, नाहीतर भुलवणारा होशील.
जर सराव केला नाही तर काय होणार आहे? इथे किती जण आहेत जे आपल्या मुलांचा अभ्यास रोज घेतात? कोणच नाही घेत आहे. तुम्ही सगळी हुशार लोक पालक आहात तुम्ही. मग अरे शहरामध्ये त्या पोरांच्या मागे आई बाबा हात धुवून लागलेले असतात. शाळेत मास्तर आणि घरात आई बाबा. तुम्ही नाही कोणीच अभ्यास घेत? घेत जा रे, घेत जा, थोडा घेत जा. पोरांना जास्त टेन्शन द्यायचं नाही. शिकायचं तेवढं शिक, नाही तर बस इकडे. हल्ली सराव घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट चांगली आपण करू शकत नाही. कुठलीही घ्या, कितीही सोपी जरी वाटत असली. स्वतःकडेच बघा ना, चालायला पण आपण एक दिवसात शिकलेलो नाही आहोत, बरोबर ना? मग त्याच्यासाठी पण किती धडपड केली आहे. कमी ढोपरं फोडली आहेत का? पडत होते, उठत होता, पडत होता, उठत होता. मग देवाचं वचन जे आम्हासाठी आशीर्वाद आहे, जे आमच्यासाठी सामर्थ्य आहे, जे आम्हाला आधार आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला जीवन आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला अधिकार आहे, हालेलुया, ज्याच्यामध्ये आम्ही विजयी होतो, ज्याच्यामुळे आम्हाला आरोग्य मिळतं, कितीतरी गोष्टी आहेत. ते वचन नुसतं ऐकून चालणार नाही, तर ते वचनाचा सराव झाला पाहिजे. आणि सराव झाला की मग ते लक्षात राहतं, हृदयात राहतं, आणि हृदयात असलेल्या गोष्टी आपोआप आपल्या आचरणात येतात. हालेलुया. म्हणून वचनाचा इतका सराव रोज करा, इतकं ते बोलत जा, ऐकत जा की हृदयामध्ये बसलं पाहिजे. जसं बसलंय ना, एकाच देवाला भज आणि मूर्तीपूजा करू नको. काय झालं? जेव्हापासून प्रार्थनेला आलो तेव्हापासून सारखं ऐकतोय, सारखं तेच ऐकतोय. झालं पाठ, हो की नाही? आता ही गोष्ट दुसरी आहे, ते कुठे लिहिलंय ते सांगायला विचारलं तर सांगेल का कोण मला? होय ना, किती कमी लोकांचे हात. म्हणजे मागच्या वेळेला ऐकलं त्याचा काय परिणाम? परीक्षा घेणार आहे पुढच्या वेळेला. इथे कॅम्पला येणार आहे ना, तेव्हा अर्धा दिवस परीक्षा ठेवायची सगळ्यांची. एक प्रश्न विचारला, कोण कोण उत्तरं देतात बघूया. प्रभूला सांगणार तेवढ्यानंच तुझ्या राज्यात घे, बाकीच्यांना ठेव इकडे. हालेलुया. आम्हाला वचन कोणतं बघा, प्रत्येक एक विषय. तुम्ही मागच्या वेळेला पण मी म्हणालो होतो, सुवार्ता जेव्हा लोकांना सांगायला जाणार त्यावेळेला तुम्ही त्यांना मूर्तीपूजेविषयी काय सांगणार? की ते वचन कुठे लिहिलेलं आहे? निदान 2-3 तरी आम्हाला माहीत पाहिजेत की नाही, की ते कुठल्या पुस्तकात आणि कुठे आहे. जेव्हा बाप्तिस्म्याविषयी मी लोकांना सांगायला जाणार तेव्हा मला माहीत पाहिजे की नाही हे कुठे आहे लिहिलेलं. जेव्हा दारूविषयी मी लोकांना शिकवेन आणि मी जर शिकवलं नाही तर मग माझा येऊन इथे फायदा नाही आहे. मग मला माहीत असलं पाहिजे कुठे आहे ते. म्हणून आज काय करा, घरी गेल्यानंतर आजपासून बघा काय करायचं, एक विषय घ्यायचा. मूर्तीपूजा ही 4-5 वचनं मी पाठ करणारच. ही एक दुसरं काय, व्यभिचार याची 4-5 वचनं मी पाठ करणार. दारूबाजी, बाप्तिस्मा, खूप आहेत विषय. याचे ते लिहून ठेवायचे आणि सतत एकमेकांशी बोलत राहायचं. म्हणजे काय होणार, ते पूर्णपणे हृदयात राहणार. आणि जेव्हा केव्हा तुमच्यासमोर तशी एखादी व्यक्ती येईल त्यावेळेला तुम्ही सहज रीतीने देवाचं वचन बोलाल आणि तो आत्मा जिंकला जाईल. हालेलुया. आम्हाला देवानं कशासाठी बोलवलं आहे? की आम्ही आत्मे जिंकावेत. हालेलुया. म्हणून प्रयत्न करायचे प्रियांनो. आजपासून एक वेगळी सवय, एक वेगळी शिस्त आपल्या स्वतःला लावायची आहे. कारण याकोबाच्या पत्रामध्ये इथे स्पष्ट लिहिले की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. मी वचन ऐकलं मग त्याप्रमाणे मला वागलं पाहिजे आणि वागण्यासाठी ते वचन मला वरचेवर वाचलं पाहिजे, त्याचं काय म्हणतात चिंतन केलं पाहिजे. आलो चिंतनाकडे आलो परत.
गाडी उठसूट तिकडेच येते. तुमची गाडी येते की नाही मला माहिती नाही. तर मी काय म्हणतोय, वारंवार ते वचन काय झालं पाहिजे, रिपीट झालं पाहिजे, सरावामध्ये आलं पाहिजे. बघा लूक 6वा अध्याय आणि वचन 45. हळूहळू पुढे जाऊ आपण. लूक 6 आणि 45. लूक 6:45 पान नंबर 1230. लूक 6:45. चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो, कारण अंतकरणात जे भरलेले आहे त्यातून त्याचे तोंड बोलते. हालेलुया. किती छान आहे पहा. इथे या ठिकाणी काय वचन म्हणतं, चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगलं काढतो. काय चांगला माणूस त्याच्या अंतकरणातनं, बघा माझ्याकडे बघताय का, चांगला माणूस त्याच्या अंतकरणातनं काय काढतो बाहेर, चांगलं काढतो. का चांगलं, का त्याच्या अंतकरणातनं बाहेर येतं, चांगलं भरलेलं आहे म्हणून. हालेलुया. मग वचन चांगलं आहे की वाईट आहे, म्हणजे ते काय केलं पाहिजे, मग भरलं पाहिजे. हालेलुया. शिवी भरली तर शिवी बाहेर येणार, वचन भरलं तर वचन बाहेर येईल. म्हणजे जर मला चांगलं व्हायचं असेल किंवा लोकांनी मला चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर मला काय केलं पाहिजे, देवाचं वचन आतमध्ये भरलं पाहिजे. हालेलुया. आणि मग ते आतमध्ये असेल त्यावेळेला काय होणार, भांडणाच्या वेळेला माझ्या तोंडातनं आणखीन 10 वाईट शब्द नाही येणार किंवा एखाद दुसरा वाईट शब्द नाही येणार. तर त्यावेळेला माझ्या मुखातनं, माझ्या तोंडातनं जे चांगलं तेच बाहेर पडेल. काय बाहेर पडेल, अरे आपल्या अपराधांना तू क्षमा कर. हालेलुया. जोरात जोरात, तुझ्या शत्रूंना तू क्षमा कर. हालेलुया. हे चांगलं काय केलंय, अगोदर भरून ठेवलंय. म्हणून ज्या वेळेला परीक्षेची वेळ आली, ज्या वेळेला भांडणाची वेळ आली, त्यावेळेला त्याच्या मुखातनं वाईट ते बाहेर आलं नाही, चांगलं तेच बाहेर आलं. आणि वचनापेक्षा दुसरं चांगलं काहीही नाही म्हणा. कारण का, वचन हे देवाच्या मुखातून आलेला शब्द आहे. बरोबर की नाही. आम्ही जे पुस्तकामध्ये जे वचन वाचतो किंवा ऐकतो ती कुठून आलेली आहेत, देवाच्या मुखातून आलेले ते शब्द आहेत. हालेलुया. मग त्याच्या मुखातून आलेले शब्द आम्हाला काय करायचे आहेत, आमच्या मुखामध्ये घ्यायचे आहेत. आणि आमच्या मुखातून ते कुठे आम्हाला ठेवायचे आहेत, हृदयामध्ये, अंतकरणामध्ये ठेवायचे आहेत. का ठेवायचे आहेत, कारण वाईट स्थितीमध्ये ते चांगले असे बाहेर पडतील. यासाठी की लोकांसमोर आमचा प्रकाश पडावा, लोकांनी समजावं की हा एक चांगला मनुष्य आहे. हालेलुया. म्हणून वचन नुसतं ऐकू नका, काहीही फायदा होणार नाही. बघा काही लोक इथे आहेत, खूप वर्ष प्रार्थनेला येत आहेत, वचन ऐकतायत, पण बदल झालेला नाही. कारण का, यायचं म्हणून आले, बसले, ऐकलं आणि निघून गेले. पडणं का होतं माणसाचं, एखादा मंडळी का सोडतो, त्याला कारण हेच आहे, त्यांनी नुसतं वचन ऐकलं आणि सोडून गेलो. त्याच्यावर त्याने विचार केला नाही की याच्यातनं देव मला काय सांगत आहे, मी काय लक्षात ठेवलं पाहिजे.
हा विचार ज्या वेळेला आम्ही करणार आहोत त्याच वेळेला या वचनाप्रमाणे आपल्याला अनुभवायला मिळेल की चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगलं काढतो आणि वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो. कारण अंतकरणात जे भरलेलं आहे त्यातूनच त्याचं तोंड बोलतं. म्हणून आम्ही इथे कशाला आलो आहे? अंतकरणात म्हणजेच आमच्या हृदयात चांगलं ते भरून घ्यायला. हालेलुया. उघडलंय का? हॅलो, उघडलंय की बंदच आहे? हां, हे पण उघडा, हे पण उघडा. आमेन. आणि जेव्हा संपेल तेव्हा व्यवस्थित बंद करून ठेवा. हालेलुया. नाही तर इकडनं आलेलं इकडे नाही गेलं पाहिजे. मी हा रस्ता लक्षात ठेवायचा. इथून आलं, इकडे गेलं आणि मग त्याला इकडे पाठवायचं, त्याला खाली खेचायचं. कुठे खेचायचं? हां, इकडे खाली खेचायचं. त्याला म्हणायचं तिकडे बाहेर नको जाऊस. हालेलुया. आणि खाली खेचण्यासाठी आम्हाला थोडा वेळ शांत बसावं लागेल, देवाकडे मन लावावं लागेल. हालेलुया. मग अंतकरणामधून काय होतील? चांगल्या गोष्टी बाहेर निघतील. हालेलुया. मग जर चांगलं ते वचन माझ्या मुखामध्ये असेल त्यावेळेला मला कशाचीही भीती वाटणार. जरी मरी आली तरीसुद्धा. कोरोनामध्ये आपल्यातलं कोण घाबरलं का हो? कोविड काळामध्ये कोणी घाबरलं होतं का तुमच्यापैकी? आता नाही म्हणायला हरकत नाही, जिवंत आहात ना. त्यावेळेला काय स्थिती होती ती माहीत नाही आहे. येस, आम्ही तो फिरत होतो. येस येस, आम्ही तो फिरलो. तुमच्याकडे फिरायला परमिशन होती, आमच्याकडे फिरायला परमिशन नव्हती. पण आम्ही घाबरलो नाही. त्याच्या अगोदर बर्ड फ्लू आला होता. बर्ड फ्लू म्हणजे कोंबड्यांवर रोग आले होते. आणि तुम्हाला सांगतो, कोंबड्या एवढ्या स्वस्त झाल्या होत्या, 10,000 रुपयाला मिळायची. सगळ्या लोकांनी खाणं सोडलं. आम्ही म्हटलो, देवा तुला धन्यवाद. सकाळी कोंबडी, दुपारी कोंबडी, रात्री पण कोंबडी. 10,000 रुपयात मिळत होती ना. त्यांच्यावर बर्ड फ्लू आलाय, त्यांच्यावरही होते. आम्ही तुझी प्रार्थना करून खातो. आम्हाला भीती नाही, कोरोनाची भीती नाही, आजाराची भीती नाही. कारण का? सांगेल कोण? सांगेल याच्यावरचं वचन, समर्पक वचन. कुठलं वचन आहे तुमच्याकडे त्यासाठी? स्तोत्र 91. एकच बोलतो रे. हे आहे आपलं भांडार. हालेलुया. आपलं हे बरंच अजून तरी काम आहे. तुझ्या उजव्या बाजूला 1000 पडतील, तुझ्या डाव्या बाजूला 10,000 पडतील. आहे की नाही? कुठे? हो आहे, बायबलमध्ये आहे ना. कुठे आहे म्हणतील? हा बायबलमध्ये लिहिलं आहे. हो का? मला वाटलं काय बघा आणखीन कुठे लिहिलं आहे की काय. बायबलमध्ये आहे रे बाबा. तुझ्यामध्ये आहे का? हालेलुया. बायबलमध्ये सगळी वचनं आहेत. प्रश्न विचारायचा, माझ्यामध्ये आहे का? असतं तर लगेच मी म्हणालो असतं ना, येस पास्टर, स्तोत्रसंहिता 91 मध्ये हे वचन 3 लिहिलेलं आहे म्हणून. हालेलुया. संकटामध्ये दूत तुला धरून उचलून धरतील. कोण सांगेल? कुठे आहे वचन? स्तोत्र 34. आता बोला, भुलवलंय की नाही स्वतःला? फसवलंय की नाही? मी ओळख करून देतो स्वतःची. कसे आहोत बघा आपण. का नाही इतक्या वर्षामध्ये आम्ही हे कुठे लिहून ठेवलं? अरे हे महत्त्वाची वचन आहे, हे लिहिलं पाहिजे. हे पण 91 मध्येच आहे. स्तोत्र 91 मध्ये पण आहे, 34 मध्ये पण आहे. तो दूतांना आज्ञा करेल आणि ते तुला उचलून धरतील, हातावर उचलून धरतील. 91 मला वाटतं 11 की 12 मध्ये आहे बघा.
असे मी कितीतरी प्रश्न विचारले तर जाऊ दे, पुढच्या रविवारी येणारच नाहीत. विनायक पास्टर असतील त्यावेळेला जायचं नाही. हा माणूस सारखा प्रश्न विचारतो, नुसता उगाच त्रास देतो. बोलायचं नाही, गपचूप जायचं की नाही. हॅलो, आम्हाला बोलता इथून येण्यासाठी इथे ठेवलं पाहिजे. हालेलुया. आजपासून प्रयत्न करा. स्वतःलाच विचारायचं, मला किती वचनं येतात. आता मी विषय दिलेत ना, मूर्तीपूजेची मला किती वचनं माहिती आहेत, कुठे आहे, मी पटकन शोधू शकतो का. नाही तर या आठवड्यात करा. किती जण करतील. ते पण हळूहळू हातवरती करतायत. नाही करणार. अरे मग कसं पटकन हातवर यायला होता ना की मी करणार पास्टर. हां, काय ओझं उचलायचं आहे का. 8 तास मेहनत करायची आहे का. नांगर धरायचं आहे. नाही, ते करायला तयार आहेत, हे करायला तयार नाही. मग तयारीच नसेल तर कसं काय येणार. पुढच्या आठवड्यात, हा आठवडा संपला की पुढच्या आठवड्यात मी ना दारूविषयी जी वचनं आहेत ना ती शोधून ठेवेन. कोण ठरवेल असं. कोणच नाही बघा. नाही ठरवणार. जाऊ दे, मी आता बसतोच खाली जाऊन. अरे करणार की नाही करणार. चला, हे प्रत्येकाने ठरवायचं. या आठवड्यात कसली वचनं. बोला 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 लवकर. हालेलुया. फक्त 4-5 जणच बोलतायत. आज तुमच्याकडून देवाला वचन द्या तुम्ही. या आठवड्यात कोणती वचनं शोधणार आहे मी. नाही आली तर शोधणं सोडून देईन. ज्याला येतात त्याला विचारा. तुम्हाला माहीत असेल ना, मंडळीमध्ये असा कोणीतरी आहे ना, पाळक आहेत ना तुमचे, त्यांना विचारा. वहीत लिहून ठेवा, घरी जाऊन वाचा आणि बोला. काय करायचं, त्या 4-5 दिवसात एकमेकांशी बोला. मग तुम्हाला पाठ करायची गरज नाही, ते आयुष्यभर लक्षात राहील. एवढी साधी आयडिया सांगितली आहे तुम्हाला. कराल का. आवाज नाही, दम नाही आहे. अरे करा ना. भाकरी दिली असती खाल का म्हणून विचारावं तर लागलं असतं का मला. डायरेक्ट तुटून पडले असते की नाही. हां, दुसऱ्या आठवड्यात कसलं करणार. कुठला विषय घेणार. दारूबाजी. हे तुमच्या आजूबाजूला हे सांगण्यासारखे विषय आहेत. तुम्हाला माहिती नसतील, विचारा. ज्याला माहीत आहे त्याला विचारा. पण करा. याच्यासाठी लाजायचं नाही की त्याला काय वाटेल, अरे इतकी वर्षे झाली ह्याला दारूबाजीचं वचन माहीत नाही. हे काय प्रार्थना. काय नाही. देवाच्या वचनासाठी कोणी काही बोलू दे, निर्लज्ज व्हायचं नाही, ऐकायचं. कराल काही असे करणार का. प्रभूला सांगा, मी आत्तापासून करणार आहे. मला हे करायचं आहे, कारण मी देवाचा माणूस आहे आणि मला हे शिकलं पाहिजे. हालेलुया. तुम्हाला असं इतकं सोपं करून मला सांगावं लागतं आहे. कारण एकच की प्रभूचं वचन माझ्या अंतकरणात असलं पाहिजे. कारण ते जर असेल तरच मी विजयी आहे, नाहीतर मला विजय नाही मिळणार, नाहीतर मला आशीर्वाद मिळणार नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही एखाद्या माणसाला भूत लागलेलं आहे आणि त्याच्याकडे तुम्ही प्रार्थना करायला गेलात. समजा मी उदाहरण देतो, काही भूतक जाम हुशार असतात आणि तुम्ही प्रार्थना करताय आणि ते भूत तिकडून म्हणालं, ए तू उपवास केला आहेस का, मला घालवायला आला असतो. हो, मी एकदा एका ठिकाणी वाचलं आहे असं. एका पास्टरला एक भूत म्हणालं, तू मला घालवायला आला आहेस. येशूने म्हटलं ना, उपवास केल्याशिवाय ही जात जाणार नाही, तू उपवास केला आहेस का.
मला सांगा तुम्ही काय बोलाल त्या भूताला? आता तुमच्यापेक्षा बायबल त्याला माहिती आहे, काय कराल? आहे का उत्तर? आता तर कोणच देणार नाही. मी तर साधे साधे मगाशी बॉल टाकले होते. हां, हालेलुया. त्या सेवकानं काय उत्तर दिलं माहीत आहे? मी उपवास केलेला नाही आहे, पण माझ्या येशूने उपवास केलेला आहे. हालेलुया. ज्या माझ्या देवाचं मी नाव घेतो ना, त्या माझ्या येशूनं तुला घालवण्यासाठी उपवास केलेला आहे. चल निघ. आता त्या भूताचं काय चालेल? चालेल का? असे आयडिया आपल्याकडे असायला पाहिजेत, कारण भूतं पण शाणी आहेत आपल्यापेक्षा. आपण व्हायचं का? नाही, आपण नाही शाणं व्हायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे, मनी असू द्यावे समाधान. हे पण नाही कळलं, काहीतरी बडबडले. काहीतरी बडबडलो ना. पहा प्रियानो, चमत्कारासाठी आम्हाला दुसऱ्या कोणाकडे जायची गरज. देवाचं वचन हाच मोठा चमत्कार आहे. हालेलुया. येशूची परीक्षा झाली, मी सांगतो, अनेक वेळेला सांगितलं आहे आज पण. येशूची परीक्षा झाली तेव्हा येशू प्रार्थना करत बसला नाही, कोणाला मदतीला बोलवलं नाही. त्यानं आपल्या मुखातनं शब्द काढला आणि म्हणाला, सैतानाला म्हणाला, असं लिहिलेलं आहे. काय म्हणाला येशू 3 वेळेला? असं लिहिलेलं. आम्हाला पण तेच बोलायचं आहे. माझ्या पवित्र शास्त्रात माझ्या देवाचा शब्द माझ्या बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे. हालेलुया. काय लिहिलेलं आहे? की माझ्या येशूनं खाल्लेल्या फटक्यांनी मी निरोगी झालेलो आहे. हालेलुया. माझ्या उजवीकडे 1000 पडतील, डावीकडे 10,000 पडतील, पण त्यातला एकही मला भिडणार नाही. माझ्या बायबलमध्ये, माझ्या पवित्र शास्त्रामध्ये माझ्या येशूचा असा शब्द आहे की दूत तुला उचलून धरतील. या वचनाचा अनुभव पण घेतला असेल अनेक जणांनी. घेतलाय की नाही तुम्ही? ॲक्सिडेंटच्या वेळेला बघा, बऱ्याच वेळेला असं वाटतं की आता संपलं, पण ज्या वेळेला जाग येते डोळे उघडून बघतो, मी तर एकदम धडधकट आहे, केसाला पण धक्का नाही लागला आहे माझ्या. काय झालं? अरे दूताने तुला उचलून धरलं होतं ना. मुकेशने आता सांगितलं ना की गाडी पडली, मी पण पडलो, पण मला काही लागलं नाही. कसं लागेल? दूताने हात दिला होता, तू पडणार नाही आहेस. हे वचन आहे माझ्याकडे म्हणून हे घडणार. हालेलुया. शब्दामध्ये, वचनामध्ये सामर्थ्य आहे प्रियांनो. जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर पडतो आणि म्हणतो आज मी आनंदानं जात आहे, प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे माझं बाहेर जाणं आशीर्वादित आहे, माझं आत येणं आशीर्वादित आहे. तुम्ही ज्या आनंदानं बाहेर गेलात ना, मी म्हणेन त्याच्यापेक्षा जास्त आनंदानं घरात परत याल. हा आमचा अनुभव असायला हवा, कारण वचनात तसं लिहिलंय. हालेलुया. म्हणून वचन चमत्कारासाठी आम्हाला कुठे इम्पॉर्टंट पास्टरकडे जायची गरज आहे का? गरज नाही. ज्याच्या मुखात देवाचं वचन आहे त्याच्या मुखात येशू आहे. हालेलुया. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला. हालेलुया. शब्द म्हणजेच वचन, वचन देहामध्ये आलं म्हणजेच ख्रिस्त देहामध्ये आला, आणि ख्रिस्त आला म्हणजेच मला चमत्कार माझ्या जवळ आला. हालेलुया. 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 प्रभूला धन्यवाद.
है ना. जसं शाळेमध्ये बघा शिक्षक शिकवतात, मग मुलं घरी येऊन करतात, आईवडील घेतात, तसं काय होतं ते मग ते पक्क होतं ना ज्ञान. भाकरी भाजण्याचं सांगितलं, गाडी चालवण्याचं सांगितलं. वचनाद्वारे आमचा पुन्हा जन्म झालेला आहे. आता जर कधी तुम्हाला शैतान घाबरवत असेल, कधी दुसरं जुनं पुराणं अगोदरचं आजारपण तो आठवण करून देत असेल, बघ तुला TB आहे, TB काय सांगत असेल, TB झालाय तुला, TB. वचन घ्यायचं आणि म्हणायचं, काय म्हणायचं त्याने, ते तर आहेच पण पूर्वीचा आजार ना. काही आजार कसे असतात बघा, आता उदाहरणार्थ डायबिटीस आहे, तो जर वडिलांना किंवा आई वडिलांना असेल तर मग मुलांना पण होतो, हो की नाही. असे काही आजार आहेत की ते एकाकडून दुसऱ्याकडे जातात, बरोबर ना. अशा वेळेला काय वचन घ्याल तुम्ही, काय सांगाल प्रभूला, काय सांगाल सैतानाला. इथे हे आमची अशी हवा गेलेली असते, म्हणून आम्हाला विजय मिळत नाही, म्हणून आमचा चमत्कार आम्हाला मिळत नाही, कारण आम्हाला वचन माहिती नाही, वापरायचं कसं, कुठे माहिती नाही. काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्तानं, तुझी लाखेप्रमाणे लाल असलेली पापं मी हिमाप्रमाणे शुभ्र करून टाकली आहेत. दुसरं वचन येशूनं काय म्हटलं, ओ जुनं ते सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. हालेलुया. म्हणजे माझ्यामध्ये ज्या काही जुन्या गोष्टी होत्या, पिढ्यानपिढ्या ज्या काही चालत आल्या बापजाद्यापासून, त्या आता राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळे माझ्यापासून माझ्या मुलांकडे त्या जाणारच नाही आहेत, कारण सगळं आता नवीन झालं आहे, जुनं ते सगळं होऊन गेलं. मग येशू, बाबाचा डायबिटीस मला कशाला, बरोबर की नाही. हां, मग काही नाही आजार तुमच्यावर काम करू शकणार प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. डॉक्टर कितीही म्हणू दे, तुला आहे, हो तू म्हणतो आहे, पण येशूनं म्हटलंय मला काहीच नाही आहे. हालेलुया. म्हणून मी लाडू अजून पण खातो, कोणी दिलं की नाही म्हणत नाही, खूप गोड लागतात तो. ते कसे सोडायचे, इतकी चांगली गोड वस्तू कोण सोडू शकतो का, आणि सोडायची का नाही, जरूर द्या तुमच्याकडे आलं की. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. लोकांना पथ्य पाळावं लागतं, खूप पथ्य पाळावं लागतं. भात खायचा नाही, गोड खायचं नाही, चहा प्यायचा नाही, काय 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 करावं लागतं. गोळी घे, नाहीतर मग इंजेक्शन घे. किती खाऊन पिऊन सुखी आहे. हालेलुया. वचन घ्यायचं रोज. तू प्रभू मला हे वचन दिलं आहेस, मी तुझी आज्ञा पाळतो, मी तुझं भय धरतो, मी तुझ्या वचनाप्रमाणे चालतो, तर तुझं वचन माझ्या जीवनात कार्य करणारच. हालेलुया. मी तुझ्यामधली नवीन उत्पत्ती आहे, म्हणून जे माझं होतं ते माझ्यामध्येच संपलं, आता ते माझ्या पिढीला पुढच्या जाणारच नाही. हालेलुया. किंवा माझ्या बापाचं होतं ते पण माझ्यावर येणार नाही, कारण मी तुझ्याशी करार केला आहे आणि तू मला नवीन केलेला आहेस. असं प्रभू बरोबर भांडायचं, बोलायचं. तू लिहिलेलं आहेस माझ्यासाठी, तू हा शब्द दिलेला आहेस माझ्यासाठी, तू हे वचन दिलेलं आहेस. हालेलुया. अरे मी कुठे सुवार्तेला जातो त्यावेळेला मी घाबरतो का, नाही घाबरलं पाहिजे. यहोशुआला प्रभू काय म्हणाला, तू भिवू नकोस. हालेलुया. जे वचन मी तुझ्या मुखामध्ये घातलेलं आहे ते जर तुझ्या मुखामध्ये आहे तर तुला घाबरण्याची गरज नाही आहे. मग कशाला घाबरू मी. किती उदाहरणं आहेत प्रियांनो. हालेलुया. पहा यहोशुआ 1:8 काय म्हणतो देव त्याला. यहोशुआ 1:8 पहिला अध्याय 8 वचन, पान नंबर 284. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, आमेन. तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव, असासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, कारण
तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. काय लिहिलंय पहा. देवानं आपल्या हातात आहे ना सगळ्यात मोठा खजिना दिलाय, हे बायबल. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या भिकाऱ्यासाठी पण आशीर्वाद वचन आहेत, श्रीमंतासाठी पण आहेत, आजाऱ्यांसाठी आहेत, रोग चांगल्या निरोगी असलेल्या कोण ज्ञानासाठी आहेत, मूर्खासाठी आहेत, सगळ्यांसाठी वचन आहे. यहोशुआला काय म्हणतो 8व्या वचनामध्ये, पहिला अध्याय वचन 8मध्ये काय म्हणतो, हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. हालेलुया. कधी नाही निघून जाणार, फक्त रविवारी सकाळी ऐकलं तर नाही. त्यासाठी तू काय कर म्हटलंय, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव. हालेलुया. सांगा शेजाऱ्याला, दिवसा आणि रात्री ध्यान लाव. हा, नाही लावलंस तर बघतो मग तुला मी. असं नका बोलू, असं नका बोलू, असं मी म्हणालो. दिवसा आणि रात्री हा ध्यान लाव. कशावर? भाकरीवर. कशावर? म्हणजेच वचनावर ना. हालेलुया, हालेलुया. म्हणून अनुवादामध्ये पण लिहिले ना, जेव्हा बसतोस तेव्हा, जेव्हा उठतोस तेव्हा, जेव्हा चालतोस तेव्हा. आम्ही नको नको त्या गोष्टी भरपूर बोलतो, पण ह्या गोष्टी आम्ही बोलत नाही. हालेलुया. विचारपूस करा, काय दादा कसा आहे, काय बाई कशी आहे, बरी आहे, हे काय ते काय, आणि मग वचनाकडे या ना जरासं. हालेलुया. जरा देवाचं पण बोला ना काहीतरी. अनुभव एकमेकांचे शेअर करा ना, सांगा ना की या वचनाप्रमाणे मी केलं आणि देवानं मला काय केलं, आशीर्वाद दिला. काय म्हटलंय पहा, हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर काय कर, ध्यान लाव. का बरं? अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावं. का रात्रंदिवस ध्यान लावायचं? कारण याच्यात जे काही लिहिलंय ते ऐकण्यास नाही म्हटलंय, तुला करायला आलं पाहिजे म्हणून. अरे तुला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. साप आणि विंचू यांना ठेचण्याचा अधिकार तुला दिलेला आहे. आता तू वापरत नाहीस त्याला, देव तरी काय करेल? हालेलुया. मतदानाचा अधिकार दिलाय की नाही? कार्ड आहे की नाही सगळ्यांकडे? मग काय करावं लागतं? त्या दिवशी तिथे जाऊन ते कार्ड वापरावं लागतं ना. वापरलं नाही तर तुमचं मत फुकट जातं की नाही? अरे जातं की नाही? मग तसंच आहे, देवानं अधिकार देऊन ठेवलेला आहे, तुम्ही वापरत नाही म्हणून तो फुकट जातो. हालेलुया. आजपासून फिरा सगळ्या गावामध्ये, बघा कुठे कुठे भूतं बसलेली आहेत. सांगा त्यांना येशूच्या नावात चालतं वा. बघा सगळ्या गावातली भूतं पळून जातील की नाही. तुम्ही पळू नका मला एवढं करा, नाही तर ते पळायच्या अगोदर तुम्हीच पळायचे. का पळणार? वचन नसेल तर. हालेलुया. काय वंकासमधली भूतं गेली की नाही? कुठे वंकास करा ना, जरा हात वर करा की नाही. काय हल्ली तुम्ही आम्हाला विसरलेल्यात. बोकड बिकड खायला काय बोलवत नाही ते. ए बाबा हे व्हिडिओतून कट करा, नाही तर म्हणेला पास्टर बोकड म्हणतो खायला म्हणून. यूट्यूबवर टाकतो की नाही. हालेलुया. हां ते ह्याच्यावर टाकायच्या अगोदर बघत जरा. प्रभूला धन्यवाद. ते टायमिंग बघून ठेव, कुठल्या टायमाला काय बोललो होतं. काय म्हटलंय पा?
त्याप्रमाणे करावण्यास तू काय करावं? जपावं. कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील. आणि हालेलुया. आणि बोला ना पुढे. आणि तेव्हा तू सुज्ञतेने म्हणजे शहाण्यासारखा. सुज्ञतेने म्हणजे कसं वागशील? म्हणजे मला जर शहाणा व्हायचं असेल प्रभूच्या दृष्टीने, तर मला माझ्या मुखामध्ये वचन ठेवलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया की देव आम्हाला किती उत्तम रीतीने, चांगल्या रीतीने समजावत आहे, शिकवत आहे. हालेलुया. विनोदाचा भाग, जोकचा भाग बाजूला ठेवायचा, पण त्यातलं महत्त्वाच्या गोष्टी आज पुन्हा आपण आपल्या हृदयामध्ये भरून घ्यायच्या आहेत की मी फक्त ऐकणारा नाही, तर देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा होणार आहे. हालेलुया. आज एक विषय, उद्या मी दुसऱ्या विषयाची तयारी करीन, मी तिसऱ्या विषयाची तयारी करीन. तुम्हाला माहिती आहेत, या पवित्र शास्त्रामध्ये अगदी पवित्र शास्त्राच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाचे विषयसुद्धा दिलेले आहेत. माहीत आहे किती जणांना? नाही माहिती आहे. काढा, पहिलंच पान काढा. काय करायचं देवा? यांच्यावर लक्ष ठेवा. पान नंबर 5 बघा. 5 नाही 5 नाही 7. एकूण 70 विषय आहेत. याच्यापेक्षाही खूप होऊ शकतात, पण महत्त्वाचे एकूण किती विषय आहेत? 70 विषय आहेत. पान नंबर 7 वरती असं लिहिलं आहे बघा. समासात दिलेल्या विषयांची अनुक्रमणिका. बघा, तुम्हाला आज एक नवीन गोष्ट अजून सांगतो आहे. इतक्या वेळेला सांगतो आहे. आज आणखीन एक तुम्ही तयारी करावी म्हणून सांगितलं या. याच्यावर आता पुढच्या वेळेला प्रश्न विचारले जातील. मिळाले का सगळ्यांना? विषय मिळाले? मगाशी मूर्तीपूजाचं सांगितलं, दारूबाजी सांगितलं, बाप्तिस्मा सांगितलं, तारण हा विषय होऊ शकतो. असे एकूण इथे 70 विषय आहेत. पहिला कोणता आहे? बोला ना, बघून तरी सांगा मला. नाही काढलं पान? मिळालं नाही? बघा जरा एकमेकांच्या बाजूला, बरोबर पान काढलंय का? कोणालाच मिळालं नसेल तर दाखवा त्याला. घरी करू दे जराशी तयारी. पहिला काय विषय आहे? 8 करार. देवानं माणसाबरोबर 8 करार केलेले आहेत. कोणते आहेत? शोधायचे. हालेलुया. आणि तिथे वचन पण दिलं आहे. प्रारंभाच्या पुस्तकात पहिल्याच अध्यायामध्ये 28 वचन आहे. तिथे ते करार सुरू होतात. आता इतर कोणते आहेत ते मला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला शोधावे लागतील. एकाच ठिकाणी मिळणार नाहीत, पण शोधले तर निदान 2-3 तरी सापडतील की नाही? मग जेव्हा जेव्हा सापडतील तेव्हा शोधू, पण सुरुवातीला तेवढे तर. बघा, शेवटचा विषय कोणता आहे? क्षमा. म्हणजे सुरुवात विषयाला झाली आहे देवाच्या बाजूने आणि शेवट झाले आमच्या बाजूने. क्षमा कोणी? आम्ही करायचे. हालेलुया. असे 70 विषय आहेत. तुम्ही एका आठवड्याला एक विषय आणि एक वचन, इथे एक वचन प्रत्येकाचा दिलेला आहे. आता त्या एका वचनावरून बरीचशी वचनं आपल्याला काढता येतात. पवित्र शास्त्र कसं वाचायचं शिकवायला पाहिजे का? मग त्याच्यासाठी एक वेगळा कॅम्प घ्यावा लागेल आपल्याला, वेगळी सभा घ्यावी लागेल. ते पण अजून माहीत नसेल तर. पण मला असं वाटतं की माहीत असेल तुम्हाला. समजले? विषय समजले? कळलं की नाही? वाटतंय ना आता पहिलीसारखं शाळेत आल्यासारखं? तुम्ही या मास्तरच्या शाळेत आल्यावर असंच होणार. हालेलुया. किती विषय दिले मी तुम्हाला? बोलतच नाही. किती विषय दिले? 70.
बरोबर आहे. आता यातले किती जण तुम्ही तयार करता ते पाहूया. जास्त मोठं काम आहे का? काही नाही. स्वतःच ठरवायचं आहे की ठीक आहे 4 दिवसात मी एक तयार करेन किंवा 8 दिवसात मी हा एक तयार करेन. काय आपल्याला बंधन नाही. प्रभूने काय आपल्याला तसं बंधन घातलेलं नाही. मी किती येशूच्या बरोबर बसून शिकणार आहे हे महत्त्वाचं आहे. हालेलुया. तर याप्रमाणे मला काय करायचं आहे, नियमशास्त्राचं जे हे पुस्तक आहे ते पुस्तक मला काय करायचं आहे, माझ्या मुखामध्ये ठेवायचं आहे. ते अंतकरणात आलं पाहिजे. पहा स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 148 पहा. स्तोत्र स्तोत्र हालेलुया जीसस. स्तोत्र संहिता 119 वचन 48 148. मी तुझ्या वचनाचे ध्यान करावे म्हणून माझ्या नेत्रांनी रात्रींच्या प्रहरांची गाठ घेतली. काय म्हणतो तो? मी तुझ्या वचनाचं काय करावं? बोला ना, काय करावं? म्हणून कोणती वेळ निवडली त्यांनी? नाही माहिती. हां, रात्रीची वेळ निवडली. कारण रात्रीच्या वेळी बाकीचे सगळे मस्तपैकी घोरत झोपलेले असतात आणि अशा वेळेला आपण काय करावं? रात्रभर नाही म्हणत आहे, काही वेळ एखादं वचन काढावं, त्याच्यावर मनन करावं, विचार करत राहायचं. प्रभू कसं कसं कसं. आणि मग प्रभू काय करतो? आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातून शिकवतो. हालेलुया. अशा रीतीनं जेव्हा आम्ही देवाचं वचन आमच्या मुखामधून अंतकरणामध्ये आणतो, तेव्हा अंतकरणात सर्व उत्तम गोष्टी, चांगल्या गोष्टी भरल्या जातात आणि तो मनुष्य मग काय करायला लागतो? त्या वचनाप्रमाणे आचरण करायला लागतो. हालेलुया. मग काही लोक ठरवतात की दररोज मी 1 अध्याय वाचेन, दररोज मी 2 अध्याय वाचेन, मी 5 अध्याय वाचेन. मी तुम्हाला असं सांगत नाही आहे. तुम्ही 5 वाचा, नाही तर 10 वाचा किंवा 1 वाचा, पण जे वाचलं त्यातलं तुम्हाला समजलं किती हे महत्त्वाचं आहे. हालेलुया. तुम्ही 10 वाचलेत आणि त्यातलं 1 पण वचन तुमच्या लक्षात राहिलं नाही, फायदा काय त्याचा? त्यापेक्षा तुम्ही 1च वचन जर वाचलं आणि ते तुम्हाला जर समजलं तर ते तुमच्या फायद्याचं आहे. आणि ते फक्त तुमच्याच नव्हे तर दुसऱ्यांच्यासुद्धा फायद्याचं आहे. हालेलुया. कारण देवाचं वचन हे फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा आशीर्वादांचं कारण बनतं. आमेन. बघा किती मोठे फायदे या वचनामध्ये लिहून ठेवलेले आहेत. हालेलुया. बघा, जेव्हा कुठल्या उत्तम गोष्टींसाठी आपली निवड होते, तुम्ही इथे कामाला किती जण जातात? हातवर करा लवकर. हातवर करायला पण एवढा वेळ लागतो. हे सगळे तुम्ही कामावर जातात ना. तुमचा साहेब आला आणि तुम्हाला म्हणाला तर आजपासून मी तुला मॅनेजर केलं, काय कराल तुम्ही? आहे त्या जागेवर आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटतील की नाही अशा? हो की नाही? हो की नाही? असं वाटेल ना तिथे आता असा नाचलो असतो. पण साहेबासमोर कसा नाचू? बरोबर ना? का? साहेबांनी काय केली? मॅनेजर म्हणून निवड केली. हालेलुया. हालेलुया. आज घरात जा आणि खोलीमध्ये एवढ्या जोरजोरात ओरडाने नाचा, देवानं आमची त्याच्या पवित्र वचनासाठी निवड केली आहे. हालेलुया.
त्याचा पवित्र शब्द, त्याचा स्वर्गातला शब्द, त्याच्या मुखातून निघालेलं वचन, ते वचन मी ऐकावं, ते माझ्या हृदयामध्ये ठेवावं. म्हणून आज देवानं माझी आठवण केली आहे, आज देवानं माझी निवड केली आहे. मला नाचायला पाहिजे की नाही? तर काही जण डुलक्या काढतायत तरी तो कुछ काम का नाही. तो काय करेल साहेब? कंबरट्यात घालेल की नाही? अरे याला मॅनेजरसाठी झाल्याने हा रडायला लागलाय, हा डुलक्या काढायला लागलाय. बघा बघा कोण आहे का शेजारी? जोरात काढा चिमटा त्याला. त्याला सांग मॅनेजर झालायस तू. हालेलुया. स्वर्गातल्या उत्तम गोष्टींसाठी देवानं आज मला वेळ दिली आहे. हा रविवारचा दिवस, ही वेळ देवानं माझ्यासाठी काय म्हणून निवडली आहे की स्वर्गात जे काही उत्तम आहे, जी भाकर आहे, जो मान्न आहे, तो मी खावा, तो मी घ्यावा, भरभरून घ्यावा. म्हणून त्यानं मला ही वेळ दिली आहे. आनंदानं नाचायला पाहिजे की नाही आपलं हृदय? मग नाचत नाही. हालेलुया, हालेलुया. अरे येशू आलाय माझा, काय साधा माणूस आलाय का? तिकडे मोदी आला की असे असे बघायला जातात. इकडे राजा आलाय, स्वर्गातला राजा आलाय. हालेलुया. जो मरणातून उठला, जो जिवंत आहे तो आलाय. तरी आनंद नाही, तरी असे जेव्हा बघावं तेव्हा नुसते थोबाडावर 12 वाजलेले दिसतात. प्रभू म्हणेल ह्यांच्यासाठी करू तरी काय अजून मी? मी आलो, माझा शब्द दिला, माझं रक्त दिलं, माझं सगळं दिलं, तरी हा ठोंब्या तसाच तसाच हसत नाही का, नाचत नाही. जेव्हा बघावं तेव्हा रडतच असतो. रड्या कुठला आहे तुमच्या आजूबाजूला कोण? त्याला असंच हे रड्या कुठला. जरा हस म्हणावं. हालेलुया. परमेश्वराचा शब्द हा आनंद निर्माण करणारा शब्द. हालेलुया. तुम्हाला आठवता येईल का? काय कसं मरिया जेव्हा अलिशिबाला भेटायला गेली आणि तिने जेव्हा शब्द ऐकला, तेव्हा योहानानं त्या अलिशिबाच्या उदरामध्ये काय केलं म्हटलंय? उसळी मारली आनंदानं. हालेलुया. अरे देवाच्या आईचा शब्द मला ऐकायला मिळाला. हालेलुया. आणि आम्हाला दर रविवारी ऐकायला मिळतो, तरी आमची हृदय उसळी नाही मारत, डुलक्या काढतात. हॅलो. वचन हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आमेन. हालेलुया. म्हणून आनंदानं देवाचं वचन असं स्वीकारायचं की हे पुढच्या आयुष्यभर माझ्या जीवनात संपेपर्यंत राहिलं पाहिजे. हालेलुया. आणि हे मी तुम्हाला सांगत नाही, गेल्या वेळेला ही वचनं अशी घेत असताना आहे ना, देवानं माझ्या पण हृदयामध्ये कार्य केलं. आणि मग मी सुरुवात केली, मी पण आता सुरुवात केली. मी काय केलं तर वाचायला लागलो, बायबल वाचायला लागलो. एखादं महत्त्वाचं वचन दिसलं की लगेच मी स्वतः आता नोट डाऊन करून ठेवतो, लिहून ठेवतो माझ्या डायरीमध्ये, नाहीतर मग माझ्या टॅबमध्ये. आणि मग 1-2 थोड्या वेळाने वेळ मिळेल तसा 1-2 दिवसांनी इथे काढायचं आहे, हां अरे हां हे मला उपयोगी पडेल. हालेलुया. याचा मला उपयोग होईल. व्हॉट्सॲपवर काही लोक वचनं पाठवतात, कधीकधी मला त्याचा पण खूप उपयोग होतो. म्हणून पाठवणारे ते धन्य. जे वचन पाठवतात ना व्हॉट्सॲपवर, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत.
काय मस्त आनंदानं आहे ना. आम्ही युथ ग्रुप तयार केला तलासरीमध्ये. मी तयार केला आणि मीच आजारी पडलो, त्यामुळे सगळं तो ग्रुप तसाच राहिला बिचारा. हां, पण काही लोक आहेत, जिवंत आहेत, की मध्ये मध्ये देवाचं वचन पाठवत आहेत, एक अगदी न विसरता एकमेकांना त्याचा प्रसार करत आहेत. काय दुसरं काय आहे आपल्याकडे सांगा देण्यासारखं? आहे का दुसरं काय? हालेलुया. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि मौल्यवान वस्तू आहे की नाही आमच्याकडे, जी देवानं आम्हाला दिली आहे? परमेश्वराचं वचन. रोज उठायचं आणि म्हणायचं, आज मला हे मिळालं आहे, घ्या माझ्या भावानं, तुम्ही पण हे घेऊन जा. म्हणून व्हॉट्सॲपवर जी वचनं पाठवतात ते खूप ग्रेट आहेत. त्यांनी स्वतःला असं म्हणायचं, गुड मॅन, तू खूप चांगला आहेस. हालेलुया, हालेलुया. नाही तर किसनची भरपूर वचनं असतात, एवढी पाठवतो की वाचतच राहावीशी वाटतात. खोटं नाही सांगत आहे. कसं असतं माहीत आहे का? तुम्ही ते किती थोडासाच वेळ मिळाला आहे समजा. आता मला कसं प्रवास असतो, गाडी असते, मी बसलो की उघडून बघतो काय आज काय कोणी काय नवीन पाठवलं आहे का. मग मला चालता चालता एक वचन मिळालं ना, दुसरं काय पाहिजे? बस तेवढ्यावर मग थोडा विचार करत बसायचं. मग आणखीन देवाकडून काहीतरी चांगलं मिळतं. इथे येऊन 1-2 तास बोलण्याची शक्ती कुठून मिळते? या गोष्टीतून मिळते. त्या वचनावर विचार करायचं. मग काय, प्रभू आणखीन काहीतरी देतो, प्रभू आणखीन काहीतरी देतो, नवीन नवीन गोष्टी. हालेलुया. तुम्ही प्रयत्न करा, सुरुवात करा. आजपासून ही सुरुवात करा की मला फक्त ऐकायचं नाही आहे, तर आजपासून मला देवाचं वचन माझ्या हृदयामध्ये भरायचं आहे. आणि ते मी जितकं जास्त भरणार आहे तितका मी जास्त आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. तुम्हाला मी एक माणसाची दोघांची गोष्ट सांगतो. 2 लाकूड तोडे होते. म्हणा, किती लाकूड तोडे होते? 2 लाकूड तोडे होते. दोघेही लाकूड तोडे जंगलामध्ये गेले. कशाला? भाकरी खायला. कशाला गेले असतील? मग किती हुशार आहात तुम्ही. हालेलुया. कुऱ्हाड घेऊन लाकूड तोडायला जंगलामध्ये गेले. आता त्यातला पहिला जो होता त्यानं आपल्या कुऱ्हाडीने दिवसभर मेहनत करून 20 लाकडं तोडली. किती लाकडं तोडली? 20 लाकडं तोडली. पण दुसरा जो होता त्यानं मात्र अर्ध्या दिवसामध्ये 40 लाकडं तोडली. दिमाग की बत्ती जलाओ. असं कसं झालं असेल? चला, कोण उत्तर देते बघूया. हाँ, क्या बात आहे यार, ग्रेट. कोणी दिलं? मला चेहरा नाही दिसला अजून, आवाजच ऐकायला आला. हां, ओके ओके. हां, नाव विसरतो, असं होतं, हे गडबड आहे. हां, का असं झालं असेल? पहिल्या लाकूड तोड्याने सकाळी जो कुऱ्हाड घेऊन गेला तो संध्याकाळपर्यंत त्या कुऱ्हाडीने तो लाकडं तोडत राहिला, त्यामुळे त्याच्याकडून 20 लाकडं तुटली. दुसरा लाकूड तोड्या होता ना, तो थोडा हुशार होता. तो काय करायचा? 1 लाकूड तोडलं की परत धार लावायचा, परत तोडलं की धार लावायचा. आता धार लावल्यामुळे काय व्हायचं की लाकूड पटपट तुटून व्हायचं आणि कमी वेळात जास्त लाकडं तुटली. हालेलुया, हालेलुया. याच्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे की कुऱ्हाड फक्त सकाळीच पाजवायची की वरचीवर धार लावायची? हालेलुया. समजलं का? कळलं का? मग धार लावणार का? किती वेळा? हालेलुया. काय करायची? शेजाऱ्याला सांगा, धार लावायची. हां, मग जास्त फायदा होतो. कष्ट पण कमी पडतात आणि फायदा पण. धार लावण्यासाठी हे उघडायचं, पवित्र शास्त्र उघडायचं. जे वचन सकाळी आलं
परत थोड्या वेळाने वेळ मिळाला की बघायचं काढून. हां, किती आहे? मत्ते 28:20. हो, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्याजवळ असेल. थँक्यू जीजस. हालेलुया. परत थोडा वेळ मिळाला परत काढायचं. हां, 28:20 मगाशी वाचलं होतं काहीतरी. हां 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 हां. मग त्यावेळेला बघायचं नाही, त्यावेळेला न बघता बोलायचं, येस, योगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्यावर. हालेलुया. तिसऱ्यांदा काढलं परत. हां, आता बायबल बघायचंच नाही. मत्ते 28:20 मला माहीत आहे प्रभू तू बोलला आहेस योगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्याबरोबर आहे. झालं ना, धार लावल्यामुळे पटकन झालं. हो, हालेलुया. हाच कुऱ्हाड घेऊनच फिरायचं आता. हालेलुया. किती जण धार लावणार आहेत? आयडिया आवडली का? ही मंडळी अशी तयार झाली पाहिजे. वचनानं भरलेले लोक, देवाच्या शब्दाने भरलेले लोक. आमची हृदय रिकामी नाही पाहिजेत. आमची हृदय जगातल्या गोष्टीने भरलेली नाही पाहिजेत. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या असल्याच पाहिजेत. त्या घडणारच आहेत, त्या होणारच आहेत. त्याच्यासाठी प्रयत्न नाही करावे लागणार आहेत. हालेलुया. भाकरी भाजायला प्रयत्न थोडी करावे लागणार आहेत. नेहमीसारखे डोळे बंद करून पण भाजली तरी ती गोलच येणार. येईल का वाकडी? नाही येणार. बघा तुम्ही करून, कारण इतके वर्ष केली आहे ना ती. हालेलुया. बरोबर ना? काही लोक बघा दोन्ही हात सोडून सायकल चालवतात. ते चालवणारच. कारण का? सराव. मग तसं वचनसुद्धा झालं पाहिजे. बायबल न उघडता मला काही गोष्टी तरी बोलता आल्याच पाहिजेत. मी प्रभूमध्ये आलो त्यावेळेला जळगावला चोपड्याला एकदा गेलो होतो आणि तिथे पास्टर फिलिप म्हणून एक देवाचे सेवक होते. आणि ते काय म्हणाले माहीत आहे तिथे त्यावेळेला, की ह्या बायबलमधलं कुठलंही वचन तुम्ही मला सांगा, मी न उघडता तुम्हाला बोलून दाखवेन. म्हणजे संपूर्ण बायबल त्या माणसाच्या लक्षात. आता खोटं तर बोलणार नाहीच ना, बरं ना? देवाचा सेवक खोटं कसं बोले? म्हणजे पूर्ण बायबलचा शब्द आणि शब्द. मला एवढी वर्ष झाली अजून नाही, अर्धा काय पाव भाग नाही झाला आहे. हालेलुया. म्हणजे काय केलं असेल? थोडेसे त्यांनी मेहनत घेतलं असेल. आणि दुसरी गोष्ट प्रभूचं कृपादान. हालेलुया. तो देतो त्यावेळेला आम्हाला मग मेहनत करायची गरज नाही लागत. परंतु आम्ही थोडासा जेव्हा प्रयत्न करू तेव्हा आमचं प्रभू आम्हाला नक्कीच उत्तम आणि चांगलं ते दिल्याशिवाय राहणार नाही. तर काय झालं पाहिजे? म्हणून तलवारीला किंवा कुऱ्हाडीला काय केली पाहिजे? धार लावली पाहिजे. इफिस 6:17 बघा. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि वचन 17. इफिस 6:17, पान नंबर 1419. 1419 पान नंबर. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 19 नाही 17 वचन. आणि तारणाचा शिरटोप घ्या आणि आत्म्याची तलवार घ्या. हालेलुया. देवाचे वचन आहे. हां, तलवार. आम्हाला लोखंडाची तलवार नाही घ्यायची आहे. तर आम्हाला देवानं कसली? वचनाची तलवार घ्यायला सांगितले. हालेलुया. ती वचनाची तलवार घेऊन आम्हाला जगासमोर जायचं आहे. आणि ही तलवार ज्या वेळेला आपण वापरतो ना, त्यावेळेला कुठलाही शत्रू आपल्यासमोर टिकत नाही. अनेकदा आपण बघितलं आहे की नाही? मग पोलीस स्टेशनमध्ये जा, आणखीन कुठे गा, तुम्ही शांतपणे देवाचा शब्द बोला, पोलीस पण तुम्हाला काय करणार नाहीत. हालेलुया. कोणीही काहीही करू शकत नाही. इतकं देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. आणि असं वचन, असा हा शब्द देवानं आमच्यामध्ये दिला आहे. तो रडतोय का? कोणी अश्रू घालवतोय का? कोणी अजूनही कष्टात आहे का? दुःखात आहे का? आज वचन देतो परमेश्वर त्यांना. काय म्हणतोय बघा यशाया 25:8 मध्ये.
प्रत्येक गोष्टीवर इथे आम्हाला आमच्यासाठी उत्तम शब्द आहे. पहा यशया 25:8 पान नंबर 857. तो मरणाला कायमचे गिळून टाकील. आमेन. आणि प्रभू यहोवा सर्व मुखावरील आश्वे पुसून टाकील. आमेन. आणि आपल्या लोकांची निंदा सर्व पृथ्वीवरून दूर करील, कारण यहोवा असं बोलला आहे. हालेलुया. काय बोलला आहे यहोवा? मी सर्व अश्रू पुसून टाकेन. मग मी रडत राहीन का? म्हणजे माझ्या शरीरासाठी आहेत वचनं, माझ्या आत्म्यासाठी आहेत वचनं, माझ्या तारणासाठी आहेत वचनं, माझ्या अधिकाराची आहेत वचनं, सामर्थ्याची आहेत वचनं, दुसऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आहेत, स्वतःला बलवान करण्यासाठी आहेत. किती किती गोष्टी गेल्या. इतक्या साऱ्या गोष्टी या वचनामध्ये भरलेल्या आहेत. आणि म्हणून यशया 55:10 आणि 11 आपण वाचूया शेवटचं. यशया 55:10 वचन. आम्ही बोलू ते घडेल. परमेश्वर या वचनामध्ये आम्हाला सांगतो, जर तुझ्या मुखात, तुझ्या अंतकरणात ह्या चांगल्या गोष्टी असतील तर तू रिकामा कधीच परत येणार नाहीस. पहा यशया 55 वचन 10 आणि 11. पान नंबर 891. यशया 55:10. तर आकाशापासून जसा पाऊस पडतो आणि जसे हिम खाली उतरून येते आणि ती त्याकडे परत जात नाहीत, परंतु भूमी भिजवतात आणि ती झाडपाला उत्पन्न करील आणि अंकुर फुटवेल, असे करून पेरणाऱ्याला बीज व खाणाऱ्याला अन्न देतात. इथे उदाहरण दिलंय. काय उदाहरण दिलंय? की आकाशातून जसा पाऊस पडतो किंवा हिम खाली उतरते, पाऊस पडल्यामुळे काय होतं? जे काही आम्ही पेरलेलं आहे, जमिनीवर पडलेलं आहे, ते काय होतं? उगवतं. हालेलुया. ते वाढतं. बरोबर आहे ना? जे पाऊस पडला तो पाणी परत वरती गेला का रिकामाच? नाही. तर त्या पाण्याने काय केलं? अनेक गोष्टी या भूमीवर उत्पन्न केल्या, तयार केल्या, की ज्याच्यामुळे आम्हाला पाहायला, खायला, दिसायला सर्व गोष्टींनी काय झालेलं आहे? ती भूमी आशीर्वादित होऊन गेली. कशामुळे? फक्त आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे. जर इतकं घडलेलं आहे तर विचार करा, आकाशातून येणाऱ्या देवाच्या शब्द जेव्हा आमच्या मुखामध्ये, आमच्या अंतकरणामध्ये पडेल तेव्हा काय होईल? हालेलुया. साधा पाऊस जर पडतो आणि तो भूमीला इतकं आशीर्वादित करतो, त्या भूमीतून इतकं चांगलं उत्पन्न, अन्न, धान्य, कडधान्य, जे जे पाहिजे त्या सर्व गोष्टी आम्हाला मिळवून देतो, तर परमेश्वराचा शब्द म्हणतो की जो शब्द मी आकाशातून तुमच्या मुखामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये घातलेला आहे, तो सुद्धा तसाच रिकामा परत वरती जाणार नाही, तर तो तुमच्या जीवनात कार्य करणारच. हालेलुया. 11 वचन. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल, ते माझ्याकडे रीते परत येणार नाही, परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करील आणि ते ज्यासाठी मी पाठवले आहे ते साधील. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. काय म्हणा माझ्या मागून? जे वचन माझ्या मुखातून निघते ते माझ्याकडे परत येणार नाही. तर देव काय म्हणतो? जे मी इच्छितो ते पूर्ण करील आणि ज्यासाठी ते पाठवलं आहे ते पूर्ण होईल. हालेलुया. मग आमचा देव आमच्यासाठी चांगलं इच्छितो की वाईट इच्छितो? हालेलुया. म्हणजेच वचन आणि त्यानं कशासाठी पाठवलंय? आमच्या चांगल्यासाठी पाठवलंय. हालेलुया. देवानं वचन कशासाठी पाठवलंय? म्हणा, माझ्या चांगल्यासाठी पाठवलंय. आणि ते मी घेतलं तर माझं चांगलंच होणार, माझं कधीही वाईट होणार नाही. हालेलुया.
कारण देवानं ते वचन माझ्यासाठी पाठवलं आहे. मग मी कमजोर असेल तर त्यानं वचन पाठवलं आहे की अशक्तपणात मी तुला शक्ती देईन. हालेलुया. मी एकटा असेल तर त्यांनी वचन पाठवलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे युगाच्या समाप्तीपर्यंत. हालेलुया. मी आजारात असेल तर त्यानं वचन पाठवलं आहे की बघ मी खाल्लेल्या फटक्यांनी तुला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. त्यानं वचन पाठवलेलं आहे, मी तुझे अश्रू पुसून टाकीन. हालेलुया. त्यानं माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्या स्वर्गीय भांडारातून उत्तम वचन माझ्यासाठी पाठवलेलं आहे. आता गरज काय आहे? मी ते घेतलं पाहिजे आणि ते वापरलं पाहिजे. मी बोललं पाहिजे, प्रभू असं लिहिलेलं आहे, प्रभू तू हे वचन मला दिलेलं आहेस. हालेलुया. म्हणून जेव्हा जेव्हा दुःखात किंवा संकटात किंवा कष्टात असतात किंवा आजारात असतात तेव्हा म्हणायचं, काय म्हणायचं? येशूच्या नावात, बोला ना, मी आज निरोगी आहे. दुसरं काय म्हण? येशूच्या वचनाप्रमाणे मी आशीर्वादित आहे. येशूनं खाल्लेल्या फटक्यांनी मी निरोगी झालो आहे. येशूनं सांडलेल्या रक्ताने माझे पाप धुतलेले आहेत. मी नवीन उत्पत्ती आहे. माझं जुनं काहीच राहिलेलं नाही. हालेलुया. अशा रीतीने जेव्हा आम्ही आमच्या देवाबरोबर बोलायला लागू वचन घेऊन, त्यावेळेला आमच्या जीवनात रोज एक नवीन आणि अद्भुत कार्य घडणार आहे. म्हणून रोजच्या त्याच प्रार्थना नका करू प्रियांनो. प्रभू तुला धन्यवाद, तू नेलेस मला. आमेन. अरे वचन बोल. प्रार्थना करताना काय कर? वचन बोल. आज दिवसभरात जे काय घडलं त्याच्यासाठी कुठलं वचन आहे? बोल. वाईट घडलं का? बोल. देवानं दिलं, देवानं नेलं, बोल. तो धन्यवादित असो. हालेलुया. वचन बोल. म्हणून पहिलं भरून घ्या आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे आपण स्वतःला तयार करू घ्या. येशूच्या नावामध्ये सगळे म्हणतील आमेन. थँक्यू.